नमस्कार. आज काढणार आहोत आपण 5 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. खूपच आपली सुंदर रांगोळी होणार आहे बघा. 3 डॉटमध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायचं आहे. बघू शकता इथून वरती आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. खूपच सोपी आणि सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. इथूनही आपल्याला 3 डॉट मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हे बघा, आजूबाजूला डॉटला ही रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथूनही आपल्याला 3 डॉटला रेष ओढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. वरतीही आपल्याला डॉटला आणि आजूबाजूच्या डॉटला ही रेषा ओढून घ्यायची आहेत. इथून ही सरळ रेष घ्यायची आपल्याला. वरती सेम त्या पद्धतीने डॉटला आपण रेष भिडून घेणार आहोत. आपल्याला एक्स्ट्रा अशी बाजूला रेषा ओढत जायची आहे. बघू शकता. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात आणि बेसिक पद्धतीने मी व्हिडिओ आणत असते. हे बघा, एक्स्ट्रा आपण रेषा ओढून घेतल्या आणि इथून आपल्याला गोल गोल करत जायचे. बघू शकता तुम्ही. वरूनही गोल, ह्या बाजूने गोल आणि ह्या बाजूने खालून असं गोल. चारही बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथूनही सेम त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये आपण हाफ लाल कलर भरून घेणार आहोत. फक्त हाफमध्ये आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा आहे. चारही बाजूला पाकळ्यांमध्ये अशाच पद्धतीने आपण लाल कलर भरून घेणार आहोत. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. आणि मी खूपच सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणते, कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी. हे बघा, सगळीकडं आपण 4 पाकळींमध्ये वरून आपण हाफ कलर भरून घेणार आहोत. आणि कलर कसा भरायचा तेही मी दाखवते. पहिले आपल्याला कडेने असा कलर भरायचा आहे व्यवस्थित. नंतर आपल्याला मध्ये कलर टाकायचा. बघा, खूपच सुंदर आणि आपली कलरफुल अशी रांगोळी होणार आहे. अगदी शुभ कार्याला तुम्ही काढू शकता. सणाच्या दिवशी किंवा दिवाळी, दसऱ्याला तुम्ही ही अंगणात काढू शकता. एवढी शुभ रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. नक्की येईल तुम्हालाही, कारण मी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला खालून पिवळा कलर असं टाकून घ्यायचं आहे हाफमध्ये. बघू शकता. चारही बाजूला आपण सेम त्या पद्धतीने टाकून घेणार आहोत.
आपल्याला पिवळा कलर टाकल्यानंतर छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत वरती. अगदी छोटे छोटे चुटकीने आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे चारी बाजूला सेम त्या पद्धतीने. छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते. आपल्याला इथं ना जांभळा कलरच्या अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत, बघू शकता, चारी पाकळ्यांमध्ये. पुढं आपल्याला डॉट ठेवत जायचं आहे. थोडं बोटाने पंच करून आपल्याला व्हाईट कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये छोटासा. मध्येही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. त्या पद्धतीने आपण एक एक रेषा जांभळ्या टाकून घेणार आहोत. पुढे आपल्याला एक एक डॉट सोडायचा आहे. हे बघा असं टाकायचं आहे. नंतर त्याला आपल्याला पंच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्हाईट कलरही टाकायचा आहे त्याच्यामध्ये. चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. थोडा थोडा व्हाईट कलर टाकत जायचं आहे, मध्ये पिवळा. अशा पद्धतीने आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे. बघा फुलाच्या मधून आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल कलर असा टाकून घ्यायचा आहे, बघू शकता. थोडा हाफमध्येच आपल्याला लाल कलर टाकायचा आहे. थोडा आपण पिवळा हाफमध्ये कलर टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडा जांभळा कलर टाकून घ्यायचा आहे, चौकोन असा व्यवस्थित. आपल्याला त्याच्यात छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे चुटकीने. इथंही आपल्याला 2-2 डॉट ठेवत जायचे आहेत, बघू शकता. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा नक्की. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळे प्रकारचे मी भरपूर व्हिडिओ शिकवण्याचे आणणार आहे सोप्या पद्धतीने. नक्की ट्राय करा. इथं आपल्याला 3-3 डॉट ठेवून घ्यायचे. पंच करून घ्यायचे. इथं बघा 3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला. पुढं डॉट ठेवायचे आणि थोडंसं बोटाने पंच करून घ्यायचे. चारी बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथं आपल्याला पिवळा कलरचा डॉट ठेवून घ्यायचा आहे एक चारी बाजूला.
त्यालाही एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. इथं छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत आपल्याला. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, माझे व्ह्यूज फुल व्हिडिओ असतात.